कधी असा विचार मनात येतो का, की आपण आपल्याच घरात बसलोय, आपल्याच फोनवर आहोत आणि अ, आयुष्यभराची कमाई काही दिवसांत लुटली जाऊ शकते. हो. आणि हे सगळं होतं एका फोन कॉलमुळे. आज आपण अशाच एका खूपच धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत. दिल्लीत एका डॉक्टर जोडट्याला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 14 कोटींना लुटलं गेलं. हो, आणि ही घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. यात फक्त गुन्हा नाही, तर म्हणजे मानसशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा एक खूप भयान खेळ आहे. मला तर पहिला प्रश्न हाच पडतो की हे घडलं कसं? म्हणजे इतके सुशिक्षित लोक, डॉक्टर आहेत, अमेरिकेत 40 वर्ष राहिलेले, ते अशा जाळ्यात अडकले कसे? सुरुवात तर अगदी अगदी साध्या फोन कॉलने झाली. अच्छा. त्यांना सांगण्यात आलं की तुमचा फोन नंबर चुकीच्या कामांसाठी वापरला गेलाय आणि तुमच्यावर देशद्रोह, मनी लॉन्ड्रिंगसारखे गंभीर आरोप आहेत. अरे बापरे. आणि इथेच ते सापड्यात अडकले. जेव्हा कुणी स्वतःला पोलीस किंवा सरकारी अधिकारी म्हणवतं, तेव्हा आपण नकळत त्यांच्यावर विश्वास ठेवतो की नाही. गुन्हेगार याच गोष्टीचा फायदा घेतात. याला ऑथॉरिटी फ्रॉड म्हणतात. पण त्यांनी खात्री नाही केली, खऱ्या पोलिसांना का नाही फोन केला? म्हणजे हे सगळं खोटं असू शकतं असं त्यांना वाटलंच नाही का? त्यांना तशी संधीच दिली नाही. या पद्धतीला म्हणतात डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट? हो, म्हणजे पीडित व्यक्तीला सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून जगापासून पूर्णपणे तोडून टाकणं. अच्छा, म्हणजे सतत नजर होती त्यांच्यावर. अगदी. या जोडप्याला तब्बल 16 दिवस सतत व्हिडिओ कॉलवर ठेवलं होतं. 16 दिवस? हो, त्यांना कोणाशीही बोलायला, अगदी घरातल्या घरात सुद्धा एकमेकांशी बोलायला बंदी होती. मित्र किंवा वकील तर खूप लांबची गोष्ट. म्हणजे अक्षरशः घरातच कैद, पण अदृश्य. बरोबर. आणि त्यांना सतत भीती दाखवली जात होती. जर कॉल कट केला किंवा कोणाला काही सांगितलं तर तुमच्या जीवाला धोका आहे. आणि हीच धोक्याची पहिली घंटा आहे नाही का? अगदी बरोबर. कोणतीही सरकारी एजन्सी, म्हणजे पोलीस असो किंवा इतर कोणी, ते फोनवर असे गंभीर आरोप सांगत नाहीत किंवा पैशांची मागणी तर अजिबातच करत नाहीत. ते नेहमी लेखी नोटीस पाठवतात. हो, फोनवर धमक्या देऊन पैसे मागणे हा फसवणुकीचा पहिला आणि सगळ्यात मोठा पुरावा आहे. 16 दिवस सततच्या दहशतीखाली, आणि त्यातल्या त्यात पती नुकत्याच एका शस्त्रक्रियेतून बरे होत होते. हो, त्यांची प्रकृती नाजूक होती. कल्पनाच करवत नाहीये. या सगळ्या दबावाखाली त्यांनी आपल्या आयुष्याची सगळी कमाई देऊन टाकली. सगळी म्हणजे सगळी. बचत, फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड, सगळं काही. रक्कम रक्कम किती होती? रक्कम होती 14,85,00,000 रुपये. बापरे, 14 कोटी? हो, आणि ही फक्त पैशांची गोष्ट नाहीये. ही त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीची, त्यांच्या विश्वासाची किंमत होती. पण एक मिनिट, हे 14 कोटी रुपये गेले कुठे? म्हणजे एका बँक खात्यात तर गेले नसतील? नाही, इथेच या गुन्ह्याचं तंत्रज्ञान समोर येतं. हे पैसे देशातल्या 7 राज्यांमधल्या 500 पेक्षा जास्त बँक खात्यांमध्ये फिरवण्यात आले आहेत. 500 खाती? कशासाठी? याला मनी म्यूल नेटवर्क म्हणतात. यात अनेक सामान्य लोकांच्या खात्यांचा वापर केला जातो. प्रत्येक खात्यात थोडी थोडी रक्कम टाकल्यामुळे पोलिसांना मुख्य सूत्रधारापर्यंत पोचणं खूप खूप कठीण होतं. म्हणजे हे किती मोठं आणि सुनियोजित षडयंत्र होतं. हो, आणि हे प्रकरण फक्त आपल्या देशापुरतं मर्यादित नाही. पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केलाय, ज्याचे धागेदोरे चीन आणि पाकिस्तानपर्यंत पोहोचले आहेत. अच्छा. आणि या टोळीने याच पद्धतीने लोकांकडून 100 कोटींपेक्षा जास्त रुपये लुटले आहेत. म्हणजे ज्या आशेने हे जोडपं भारतात परत आलं, देशाची सेवा करण्यासाठी, हो, त्या आशेचा आणि विश्वासाचा अक्षरशः चुराडा झाला. आता त्यांना इथेच असुरक्षित वाटतंय. अगदी खरं आहे. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की गुन्हेगार ज्येष्ठ नागरिकांच्या एकटेपणाचा आणि त्यांच्या भीतीचा कसा फायदा घेतात. हो, ज्यांना तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसते आणि मदतीला जवळ कोणी नसतं, अशी माणसं त्यांची सोपी शिकार ठरतात. बरोबर. तर या सगळ्या चर्चेतून एकच गोष्ट समोर येते. तंत्रज्ञान जेवढं सोयीचं आहे तेवढंच ते धोकादायकही ठरू शकतं, विशेषतः जर आपण सावध राहिलो नाही तर. आणि जाता जाता एक प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच आहे की ज्या जगात हा फोन आपल्याला एकमेकांशी जोडतो, त्याच जगात तोच फोन आपली फसवणूक करण्यासाठी एक अदृश्य तुरुंग बनू शकतो का? आणि आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींना अशा डिजिटल धोक्यांपासून वाचवण्यासाठी एक समाज म्हणून आपली जबाबदारी काय आहे?